गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. बघा, कालच्या लेक्चरला आपण एखाद्या स्ट्रेट कंडक्टर पासून जर आपण आर एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर जर एखादा पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला त्या कंडक्टर मधून जाणाऱ्या करंटमुळे जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याची स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं हे कॅल्क्युलेट केलं. त्याचा एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे का बघा. काय? मॅग्नेटिक इंडक्शन इक्वल टू म्यू 0 I अपॉन 2 पाय आर. आर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतले बरं का. समजा परपेंडिक्युलर डिस्टन्स साठी तुम्ही डी हे अक्षर वापरलं तर 2 पाय डी अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. काय जे तुम्ही नोटेशन घ्याल ते अशा पद्धतीनं एवढं मॅग्नेटिक एवढ्या स्ट्रेंथचं मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड त्या पॉइंटला त्या कंडक्टरमुळे तयार झालेलं असतं असं आपण काल कॅल्क्युलेट केलं. आणि त्याचबरोबर आपण काय केलं, याचाच यूज करून दोन पॅरलल कंडक्टर लाईक किंवा अलाइक करंट पास करत असतील, लाईक म्हणजे एकाच दिशेनं, अलाइक म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये, एकाच डायरेक्शन मध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये, अशा पद्धतीनं जर दोन कंडक्टर आपण एकमेकाच्या शेजारी डी एवढ्या डिस्टन्सवर ठेवले तर ते दोघं एकमेकावर अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह स्वरूपाचा फोर्स, कारण दोघांचे मॅग्नेटिक फील्ड काय होतात, इंटरॅक्ट होतात एकमेकाला. आणि हे दोन मॅग्नेटिक फील्ड इंटरॅक्ट झालेली एक त्या दोघांच्यावर लाईक करंट असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि अलाइक असेल तर रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करतात. तो किती करतात हे कॅल्क्युलेट केलं तर युनिट लेंथवर पडणारा फोर्स, युनिट लेंथवर बरं का, म्हणजे सगळ्या कंडक्टरवर नव्हे, त्या दोन्ही त्या दोघांच्या पैकी कुठल्या एकाच्या युनिट लेंथवर पडणारा जो फोर्स आहे, दोघांमुळे पडणारा तेवढाच असतो. तो फोर्स किती असतो ते पण कॅल्क्युलेट केला आपण. म्यू 0 I1 I2 अपॉन 2 पाय आर या पद्धतीनं आपण 2 पाय डी, त्यावेळी डिस्टन्स आपण डी घेतलं, इथं डिस्टन्स आर घेतलं म्हणून आर. अशा पद्धतीनं एवढा फोर्स ते दोघं एकमेकावर एक्झर्ट करतात अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह स्वरूपाचा, ह्याची चर्चा केली. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आपण चर्चा केली. या फोर्स वरून, दोन पॅरलल कंडक्टरनी एकमेकावर ऍक्ट केलेल्या फोर्स वरून आपण 1 एम्पियर करंटची डेफिनेशन एक केली, नवीन डेफिनेशन एक केली त्याच्यावर. अशा पद्धतीने एवढा पार्ट आपण बघितला. आता आज आपण बघणार आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन द सर्क्युलर आर्क ऑफ वायर. बघा, मॅग्नेटिक इंडक्शन किंवा फील्ड स्ट्रेंथ इंडक्शन ड्यू टू सर्क्युलर आर्क, एवढंच म्हणतो मी, सर्क्युलर आर्क. आर्क म्हणजे वायरचीच आहे, करंट कॅरिंग वायर आहे, त्याची एक आर्क आहे. आणि या आर्क मुळे त्या वायरच्या आर्कच्या सेंटर पॉइंटला किती मॅग्नेटिक इंडक्शन असतं हे थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग त्यासाठी मी काय करतो बघा, ही घेतली एक आर्क, सर्क्युलर आर्क आहे, ही एक वायर आहे आणि या वायर मधून सर्क्युलर आहे बरं का, म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीनं हे जोडलं तर कुठंतरी तुम्हाला ह्याचा एक पूर्ण सर्कल जो असेल त्या सर्कलचा सेंटर मिळेल या ठिकाणी. त्या सेंटरला मी ओ म्हणतो, या आर्कच्या एंडला मी ए म्हणतो, या आर्कच्या एंडला मी बी म्हणतो. सर्क्युलर आर्क, वर्तुळ कंस असं मराठीत म्हणता तुम्ही. आणि मग आता मी यातून करंट पास करतो. मग त्यासाठी इकडून एक वायर मी इथं कनेक्ट केली, इकडून दुसरी एक वायर मी कनेक्ट केली. आता इकडून करंट येतोय, म्हणजे बॅटरी पॉझिटिव्ह मी इकडे जोडलाय आणि बॅटरीचा निगेटिव्ह इकडे जोडलाय, बॅटरी दाखवत बसत नाही. आणि मग याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो करंट आय एवढा आहे आणि तो या डायरेक्शन मध्ये आहे, ए टू बी या डायरेक्शन मध्ये करंट पास होतोय. हा करंट पास झाला की याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत आणि त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आपण
या सर्क्युलर आर्कची रेडियस जर आपण स्मॉल आर म्हटलं, बघा रेडियस स्मॉल आर, तुम्ही कॅपिटल आर घेतलं तरी काय हरकत नाही, स्मॉल, पण तुमच्या पुस्तकातल्या पद्धतीने जातो, कुठं कधी आर घेतलंय, कधी डी घेतलंय, कधी स्मॉल आर घेतलंय, त्या पद्धतीने तिथं तिथं असेल ते, म्हणजे पुन्हा वाचताना तुम्हाला अडचण येणार नाही. आणि मग पण प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण डिस्टन्सेस ते आपल्या पद्धतीने घ्यायची. आता मग या सर्क्युलर आर्कचा हा सेंटर जर ओ असेल तर ओ ए आणि ओ बी झाल्या रेडियस, आणि मग ह्या सर्क्युलर आर्क मुळे त्याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवर मी जर पॉइंट घेतला तर या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं हे आपण कॅल्क्युलेट करायला निघालेलो आहे. आलं लक्षात काय करायला निघालोय. आता पहिल्यांदा डायरेक्शन अगोदर ठरवून घेऊया. कसं आहे, डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची ठरवून घेऊया. मग या करंट कॅरिंगला मी जर राईट हँड मध्ये कॉट केलं, थंब स्ट्रेच करून करंटच्या डायरेक्शन मध्ये, थंबला कुणाच्या डायरेक्शन मध्ये, करंटच्या, जर कॉट केलं तर या वायरच्या खालच्या बाजूला हा ओ पॉइंट आहे, मग खाली बोट करायची आणि बोट वळवायची कॉट करताना, म्हणजे असं पकडताना तुम्ही बोट वळवणार आहे. आता ही वळली जाणारी बोट आतल्या दिशेने जात आहेत, म्हणजे या ठिकाणी असणार मॅग्नेटिक इंडक्शन हे आत जाणार आहे. मी सर्कल काढून क्रॉस देतो, याच्यावर सर्कल काढून क्रॉस देतो. बघा आता या आर्कनं या सेंटरला केलेला अँगल, सगळा अँगल हा थीटा आहे असं समजूया, थीटा एवढा अँगल केलाय. आणि मग या आर्कच्या आता आपण बायोट सावर्ट लॉचा यूज करायचा आहे सुरुवात करताना म्हटल्यावर या आर्कचा एक इलेमेंट घेतला पाहिजे. मी काय करतो, या ए जवळच डीएल एवढ्या लेंथचा इलेमेंट घेतो. बघा डीएल एवढ्या इलेमेंटचा हा लेंथ घेतला, म्हणजे इलेमेंट घेतला, डीएल एवढ्या लेंथचा इलेमेंट घेतला. आता या पहिल्यांदा मी काय करणार, इलेमेंट मुळे या पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे तर ते मी म्हणतो डीबी एवढा आहे, आणि आतल्या दिशेनेच असणार आहे, आतल्या डायरेक्शन मध्येच असणार आहे. डीबी एवढं मॅग्नेटिक इंडक्शन हा इलेमेंट प्रोड्यूस करतोय, सगळा आर्क नव्हे, फक्त इलेमेंट प्रोड्यूस करतोय. आणि त्याचबरोबर जसं सगळ्या आर्कनं या पॉइंटला थीटा एवढा अँगल सबस्टेंड केला किंवा सबस्क्राईब केला, तर डीएल एवढा इलेमेंट म्हणजे एवढी लेंथ किती अँगल सबस्क्राईब करेल ते पण मी घेऊन टाकतो. बघा लागलेच, समजा तो अँगल आहे डी थीटा, मी इथं बाजूला बाण करून लिहितो बरं का, डी थीटा एवढा अँगल आहे या ठिकाणी. म्हणजे या सगळ्या आर्क ए बी न या सेंटर जवळ म्हणजे ओ पॉइंट जवळ अँगल सबस्टेंड केला थीटा. आता या इलेमेंटनं किती अँगल सबस्टेंड केला तर डी थीटा, बरोबर. आता मी काय करतो बघा, आता इलेमेंट मुळे इथं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे इथून सुरुवात करूया आपण. इलेमेंट मुळे इथं तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन अकॉर्डिंग टू बायोट सावर्ट्स लॉ हे इंडक्शन असणार आहे डीबी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इनटू म्यू 0 अपॉन 4 पाय इनटू आय, त्यातून जाणारा करंट आय, इलेमेंटची लेंथ मी डीएलच घेतली, डीएल इनटू आतापर्यंत मी साइन थीटा म्हणत होतो, आतापर्यंत आपण साइन थीटा म्हणत होतो, परंतु तो अँगल वेगळा, इथं अँगल थीटा आपण इथं आर्कनं इथं सबस्टेंड केलेला अँगल घेतलाय, हे लक्षात घ्या. आपला हा थीटा वेगळा आहे, तो आता अल्फा म्हणतो मी तात्पुरतं, मग अल्फा म्हणतो. आता कुठला येतोय ते सांगतो तुम्हाला, डिवायडेड बाय त्या पॉइंटचं या इलेमेंटच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स आर स्क्वेअर. आता हा अल्फा कुठला घेतलाय बघा मी, अल्फा. अल्फा म्हणजे आपला बायोट सावर्ट लॉ मधला कुठला अँगल तर अँगल मेड बाय लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ द इलेमेंट अँड दॅट पॉइंट विथ द इलेमेंट. बघा या इलेमेंटचा सेंटर आणि तो पॉइंट यांना जोडणारे लाईन त्या इलेमेंटशी केलेला अँगल हे लक्षात घ्या, तो अँगल अल्फा आहे. बायोट सावर्ट लॉ मध्येच ते आहे, साइन ऑफ द अँगल मेड बाय लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ द इलेमेंट टू दॅट पॉइंट विथ द इलेमेंट, म्हणजे इथला अँगल आहे बघा, इथला हा अँगल.
पण हा अँगल 90 डिग्री आपल्याला माहित आहे. जॉमेट्रीमध्ये 10वीत शिकलो आपण टँजंट रेडियस थेरम. एखादी टँजंट आपण घेतली सर्कलला आणि त्या टँजंटच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून किंवा पॉइंट ऑफ टच पासून जर आपण रेडियस घेतली तर ती रेडियस आणि तो टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. मग आता इथं इलेमेंट आपण घेतला, इलेमेंट करंटच्या दिशेनं, तो इलेमेंट पण स्मॉलच आहे, म्हणजे जवळजवळ तो त्या सर्कलचा टँजंटच आहे. आणि मग त्या इलेमेंटचा सेंटर आणि हा जोडणारा पॉइंटला जोडणारी लाईन हा रेडियस आहे. मग टँजंट रेडियस थेरम नुसार हा अँगल झाला बघा 90 डिग्री, म्हणजेच हा अल्फा 90 डिग्री. टाकून देतो लगेच, अल्फा इक्वल टू 90 डिग्री म्हणजे साइन अल्फा इक्वल टू 1 झाला. आणि मग मॅग्नेटिक इंडक्शन झालं डीबी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय इंटू डीएल डिवायडेड बाय आर स्क्वेअर. एवढं झालं बघा मॅग्नेटिक इंडक्शन. साइन अल्फाची किंमत 1 झाली. तो हा थीटा नव्हे बरं का, म्हणून तर मी बदलला, तिथं अल्फा केला. तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये बदलायला काय हरकत नाही, कारण थीटा त्यांनी इथं घेतलाय हा, हे लक्षात घ्या. पुस्तकामध्ये इथं जो आपल्या बायट सावर्ट लॉ मध्ये जो थीटा आहे तो थीटा हाय, पण म्हणून त्याला मी बदलून अल्फा म्हटलं, कारण थीटा मी आता नंतर घेणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं एवढं मॅग्नेटिक इंडक्शन हा इलेमेंट या पॉइंटला प्रोड्यूस करतोय. आता थोडस आपल्याला पुढे जायचं आहे. मग आता सगळ्याच या आर्क मुळे बघा, या सगळ्या आर्क मुळे, ए बी आर्क मुळे असणारं मॅग्नेटिक इंडक्शन कसं काढायचं, तर त्याला मी बी म्हणतो. बी इक्वल टू इंटिग्रेशन डीबी, म्हणजे इलेमेंट मुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड मी जर इंटेग्रेट केलं, बघा इंटेग्रेट केलं तर आपल्याला मिळेल सगळ्या आर्क मुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड. आता इंटेग्रेशनचं लिमिट, आता थीटाचं लिमिट घ्यायचं आहे का कुणाचं घ्यायचं आहे मला माहित नाही. मग तात्पुरतं मी काय म्हणतो बघा, तात्पुरतं या ए पासून बी पर्यंत अशा पद्धतीनं मी ए डीएल 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 अशा पद्धतीचे इलेमेंट मी घेऊ शकतो ए टू बी. म्हणजे मला आता सध्या लिमिट घ्यायचंय ए टू बी, हे लिमिट घ्यायचंय. पुन्हा बदलू, त्याची व्हॅल्यू काय घ्यायला लागते बघू आपण. मग डीबी ची व्हॅल्यू टाकूया आता. सो इंटिग्रेशन विद इन लिमिट ए टू बी डीबी म्हणजे म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डीएल डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता यातलं जे जे काय कॉमन आहे ते म्हणजे कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंट घेऊया इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. बघा इट इज इक्वल टू म्यू 0 कॉन्स्टंट अपॉन 4 पाय कॉन्स्टंट, 4 पाय पण कॉन्स्टंट, करंट आय कॉन्स्टंट. हा एकदा आर्क तयार केला की हा रेडियस पण कॉन्स्टंट, म्हणजेच आर स्क्वेअर पण कॉन्स्टंट. आणि राहिलं काय तर इंटिग्रेशन मध्ये राहिलं ए टू बी डीएल, राहिलं काय डीएल. आता या डीएल म्हणजे मी लेंथ एल म्हटलो असतो, पण ही लेंथ आपल्याला थीटा मध्ये व्यक्त करता येते. एक मॅथमॅटिकल रिलेशन आहे बघा तुम्हाला. अशा पद्धतीनं आर्क डीएल जर असेल, हे आर्क आहे, या त्याला तुम्ही यस म्हणता मॅथमॅटिक्स मध्ये. अशा पद्धतीनं एखादी आर्क घेतली आणि ही जर रेडियस असेल आणि हा अँगल जर थीटा असेल तर यस इक्वल टू आर थीटा असं म्हणता तुम्ही. थीटा रेडियन मध्ये बरं का, थीटा रेडियन मध्ये यस इक्वल टू आर थीटा म्हणता. मग या ठिकाणी माझा आर्क म्हणजे डीएल आहे. आर्क काय आहे डीएल, आणि डीएल न इथं सबस्टेंड केलेला अँगल आहे डी थीटा, आणि हे डिस्टन्स आरच आहे, डिस्टन्स आर आहे. म्हणजे मी काय घेतलंय, इथं घेतलंय डी थीटा, इथं घेतलंय डीएल हा इलेमेंट, आणि हा आर तसाच आहे. म्हणजेच आपल्याला रिलेशन मिळालं डीएल इक्वल टू, इथं लिहितो आता, डीएल इक्वल टू आर डी थीटा. टाकूया व्हॅल्यू इथं. म्हणजे इट इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय अपॉन आर स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन विद इन लिमिट ए टू बी
ऑफ डीएल म्हणजेच आर डी थिटा. आता त्यातला पण आर कॉन्स्टंट घेतो इंटिग्रेशनच्या बाहेर. इट इज इक्वल टू म्यू 0/4 इंटू आय आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन इंटिग्रेशन डी थिटा फ्रॉम ए टू बी. इंटिग्रेशन डी थिटा फ्रॉम ए टू बी. आता लिमिट काय घ्यावं लागेल बघा. इथला आर एक कॅन्सल झाला अगोदर. आता लिमिट मी काय घेणार आहे बघा. लिमिट मी काय घेणार आहे तर तिथं व्हेरिएबल आहे माझा थिटा. कुठला व्हेरिएबल आहे माझा थिटा. आता हा थिटा मी डीएल इलेमेंट इन्फायनाइटली स्मॉल घेतला म्हणजे हा पॉइंट इथंच आला एवरच म्हणजे झाला अँगल 0. थिटा झाला 0. आणि मी डीएल 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 इलेमेंट घेत कुठं जाणार आहे बी पर्यंत म्हणजे फायनल अँगल झाला थिटा. मग 0 टू थिटा हे लिमिट मला घ्यावं लागणार आहे. मग आता काय काय येईल बघा. या ठिकाणी अजून एक इक्वेशन बसतंय खाली. म्यू 0/4 इंटू आय अपॉन एक आर राहिला इथं इंटिग्रेशन. आता मी लिमिट घेणार आहे 0 टू थिटा इंटू डी थिटा. आता फॉर्म्युलाच आहे आपला इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इक्वल टू एक्स इंटिग्रेशन ऑफ डी थिटा इक्वल टू थिटा. इंटिग्रेशन डी थिटा इक्वल टू थिटा. आणि लिमिट जरी वापरलं तर एक थिटा लिमिट आहे आणि दुसरं 0 आहे म्हणजे एकच लिमिट वापरायचं अप्पर लिमिट थिटा. मग थिटाची व्हॅल्यू थिटाच टाकायची. म्हणजे या ठिकाणी आता मला इक्वेशन मिळेल बी इज इक्वल टू म्यू 0/4 इंटू आय अपॉन आर इंटिग्रेशन करतोय. इंटिग्रेशन काय आलं थिटा विद इन लिमिट 0 टू थिटा. आता थिटाची व्हॅल्यू थिटा पहिल्यांदा टाकायची नंतर 0 टाकायची. 0 व्हॅल्यू टाकायची गरज नाही म्हणजे लोअर लिमिट वापरायची आवश्यकता नाही. म्हणजेच बी इज इक्वल टू म्यू 0/4 इंटू आय अपॉन आर इंटू थिटा. अशा पद्धतीनं एवढं मॅग्नेटिक फील्ड हा आर्क बघा. एवढं मॅग्नेटिक फील्ड हा आर्क ए बी एवढ्या लेंथचा जो आर्क आहे तो आर्क या त्याच्या सेंटरला जो पॉइंट आपण घेतलाय या ठिकाणी बी एवढं मॅग्नेटिक इंडक्शन. आणि डायरेक्शन आपण काढलेलीच आहे आतल्या डायरेक्शन मध्ये. डायरेक्शन आपण काढलेलीच आहे आतल्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं एवढं मॅग्नेटिक इंडक्शन. फक्त या इक्वेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. यामध्ये थिटा मस्ट बी इन रॅडियन. लक्षात ठेवा यामध्ये थिटा हा कशात असला पाहिजे रॅडियन मध्ये असला पाहिजे. बर आता थोडस पुढे आपण अशी चर्चा करायची. आता तुमच्या लक्षात आलं परत एकदा सांगतो बघा. आर्क घेतला ए बी. त्या आर्कनं त्याच्या सेंटर जवळ अँगल सबस्टेंड केलाय थिटा बरोबर. आणि मग याच्यातून जाणारा करंट ए टू बी आहे. मग याचा एक एलिमेंट घेतला डी थिटा एवढा अँगल सबस्टेंड करणारा. आणि मग मी बायट सावर्ट लॉ वापरला. लॉ वापरताना मुद्दाम मी इथं अल्फा घेतलंय कारण इथं थिटा घेतला. पुन्हा इथं मी म्हणणार थिटा इक्वल टू 90 डिग्री. तुम्ही पुन्हा बघत बसणार इथं थिटा कुठं 90 डिग्री आहे. तो तर ऍक्युट दिसतोय. अशा पद्धतीने जम्बलिंग होईल. म्हणून हा जो अँगल आहे इथला तो अँगल म्हणजे बायोट सावर्टच्या म्हणण्यानुसार एलिमेंटचा सेंटर आणि जिथं तुम्ही मॅग्नेटिक फील्ड काढायला गेलाय तो पॉइंट यांना जोडणाऱ्या लाईननं त्या इलेमेंटच्या डायरेक्शनशी केलेला अँगल म्हणजेच करंट ज्या दिशेने त्या दिशेने इलेमेंटची डायरेक्शन त्याच्या दिशेने केलेला अँगल तो मी मुद्दाम अल्फा घेतलाय. आणि तो अल्फा 90 डिग्री होतोय बघा. हा पॉइंट इथं मॅग्नेटिक फील्ड काढायला निघालोय इलेमेंटचा सेंटर इथं आहे. तो जर मी जोडला तर टँजंट रेडियस थेरम नुसार तो अँगल अल्फा काय होतोय 90 डिग्री होतोय. हे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मग आपण इथं आलो आणि मग पुन्हा आपण कॅल्क्युलेट करत गेल्यानंतर इथं येणार तो आता इथं पुढे येणार तो हा थिटा येणार किंवा हा डी थिटा आणि थिटा येणार. हे लक्षात घ्या नाहीतर त्यात जम्बलिंग करू नका. पुस्तकात सुद्धा बदल करून घ्या. हा अल्फा आणि सरळ मग अल्फा लिहायचं 90 डिग्री. थिटाचा विषय घ्यायचा नाही सरळ अल्फाच घ्यायचा. त्यामध्ये परवा सुद्धा मी घेणार होतो पण पुन्हा पुस्तकात तुमच्या थिटा घेतलाय.
म्हणून मला पुन्हा शेवटी थिटाच घ्यावं लागेल. ठीक आहे. आता बघा, आता जरा थोडंसं पुढे जाऊया. हे आपण कॅल्क्युलेट कसं केलं ते तुमच्या लक्षात आलं. आता मला पाहिजे, समजा हा सगळा आर्क मी सर्क्युलर केला. हा सगळा आर्क मी काय केला, सर्क्युलर केला. एक टर्न घेतला असा सगळा आर्क, म्हणजे पूर्ण सर्कल घेतलं. आता ए बी एवढा आर्क थिटा एवढा अँगल करतोय, तर पूर्ण सर्कल त्या सेंटर जवळ, पूर्ण सर्कल त्या सेंटर जवळ किती अँगल सबस्टेंड करतो माहित आहे तुम्हाला? तो अँगल सबस्टेंड करतो ट्वाइस पाय. हे लक्षात घ्या. मग पहिल्यांदा तिथं मी असं वर लिहितो, फॉर टोटल सर्क्युलर आर्क, टोटल सर्कल आर्क म्हणतो, टोटल सर्कल आर्क. आता या टोटल सर्कल आर्क साठी मग थिटा येतो 2 पाय टाकू येतं, आणि मग मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे पूर्ण जर सर्कल घेतलं आणि त्यातून जर करंट पास झाला असेल तर त्या सर्कलच्या सेंटरला मॅग्नेटिक इंडक्शन किती असतो, तर μ0 I अपॉन 4 पाय R इंटू हे ट्वाइस पाय, हे ट्वाइस पाय. थिटाची व्हॅल्यू टाकली ट्वाइस पाय, आणि मग पाय पाय गेट्स कॅन्सल, 2 1 जार 2, 2 2 जार 4. काय राहिलं बघा, B इज इक्वल टू μ0 I अपॉन ट्वाइस R. हे बघा, अशा पद्धतीनं एकच सर्क्युलर वायर घेतली, पूर्ण सर्क्युलर, जरा कट केली तिथं, आणि त्यातून जर करंट पास केला, म्हणजे सिच्युएशन अशी आहे बघा, एकच सर्क्युलर वायर घेतली, त्याला जरा कट केलं इथं, आणि मग या पद्धतीनं इकडून करंट आत, इकडून बाहेर, अशा पद्धतीनं जर तुम्ही पूर्ण सर्क्युलर वायर घेतली तर याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असतं, तर एवढं असतं. त्या सर्कलची रेडियस R आहे, लक्षात घ्या, रेडियस आहे R. आणि मग त्याची डायरेक्शन काय, ते काय इलेमेंटच्या करंटच्या डायरेक्शन होऊन बघा, बघा इकडं मी करंटच्या हा इलेमेंट पकडणार आहे उजव्या हातात, करंटच्या डायरेक्शन मध्ये थंब धरून, तर बाहेर येणार आहे बघा, बाहेर येणार. तुम्ही म्हणाल मग इथं आत जाणार कसं, तर इथं करंट मी उलटा घेतलाय असा, आणि इथं मुद्दाम उलटा घेतला, तर बाहेर येणार मॅग्नेटिक फील्ड, लक्षात घ्या. आणि मग हे बी बाहेर येणार आहे, म्हणून मी असं करतो, सर्कल काढून डॉट दाखवतो. आणि ते किती असणार आहे, एअर मध्ये ठेवला असला तर μ0, दुसऱ्या एखाद्या कुठल्या पाण्यात ठेवला, आणखी कशात ठेवला, मीडियम मध्ये ठेवला, तर त्याचा काय असेल ते परमिएबिलिटी घ्यायची, त्याच्यातून जाणारा करंट I, आणि त्याच्या रेडियसचा डबल यानं डिवाइड करायचं. एवढं मॅग्नेटिक इंडक्शन या सर्क्युलर, पूर्ण सर्क्युलर वायरच्या सेंटरला असतं. आलं लक्षात? आता अजून एक त्यात बदल करणार आहे मी. अजून एक बदल असा करणार आहे, इथं लिहितो बघा, अजून एक यात बदल करणार आहे. समजा मी अशा पद्धतीची सर्क्युलर वायरचा एक टर्न न घेता भरपूर सर्क्युलर वायरचे टर्न टाकले. वायर घेतली एक टोक बाजूला, त्याच्यावर कोटिंग आहे बरं का, इन्सुलेटेड कोटिंग आहे त्याच्यावर. अशा पद्धतीनं मी भरपूर टर्न टाकले. किती टाकले, कॅपिटल N एवढे टर्न टाकले, कॅपिटल N एवढे टर्न टाकले त्याच्यावर, आणि मग कट करून बाजूला एक घेतला आणि मग करंट पास केला. अशा पद्धतीनं N एवढ्या टर्न मधून तो करंट जाणार आहे. मग आता मॅग्नेटिक फील्ड किती, तर ते करंट तुम्हाला N टाइम्स केला पाहिजे, म्हणजेच B इक्वल टू μ0 NI डिवायडेड बाय ट्वाइस R. एवढं मॅग्नेटिक फील्ड असतं त्या सेंटरला. हे एक लक्षात घ्या. लक्षात आलं का बघा, आर्क मुळे असणारं सेंटरला मॅग्नेटिक इंडक्शन एवढं असतं, μ0 I थिटा अपॉन 4 पाय R एवढं असतं. तेच सर्क्युलर एक टर्न घेतला तर ते μ0 I अपॉन 2R. आणि असे सर्क्युलर वायरचे भरपूर वेटोळे टाकले मी, आणि कॉईल तयार केली, कॉईल, त्याला कॉईल म्हणतो मी, N टर्न कॉईल. N एवढ्या टर्न असणारी जर कॉईल तयार केली
तर त्या कॉईल मुळे सेंटरला मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं तर μ0 करंट तेवढा n टाइम्स करायचं. अशा पद्धतीनं एवढं मॅग्नेटिक फील्ड. आता हे दोन फॉर्म्युले नाही आहेत, हा नाही बरं का. n एवढे टर्न्स असतील तर त्यासाठी तयार होणारा फॉर्म्युला तिथंच बाजूला तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून लिहून घ्या. ठीक आहे. हे आर्टिकल समजले असं मी म्हणतो. काय काय करत गेलोय आपण बघायचं. अल्फा तेवढा लक्षात ठेवायचा. इथं घोटाळा होईल. तो अल्फा इथला आहे आणि थीटा हा डी थीटा इथला आहे. इथले अँगल आहेत. हे तेवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला अजून एक आर्टिकल बघायचं आहे. असंच मॅग्नेटिक इंडक्शन आपण काढणार आहोत. कुणामुळं तर कॉईल आपण एखादा टर्न घेणार आहे वायरचा पूर्ण सर्क्युलर आणि त्याच्या ऍक्सिसवर पॉइंट घेणार आहे. मॅग्नेटिक इंडक्शन बघा. magnetic induction due to circular coil at a point at distance त्याला z म्हणतो मी. at distance z तुमच्या पुस्तकात म्हणलंय म्हणून z स्मॉल z घेतलाय. at distance z on its natural axis. आता नॅचरल वगैरे लिहित नाही. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सर्क्युलर कॉइल at a point at distance z from on its axis. अशा पद्धतीनं मी कॅल्क्युलेट करणार. आता सिच्युएशन सांगतो तुम्हाला. सिच्युएशन ही आता लिहिलेली सिच्युएशन. अशा पद्धतीने एक सर्क्युलर कॉइल आहे. तुमच्या पुस्तकात उभा डायग्राम काढलाय. मी मुद्दाम आडवा घेतोय बरं का. आडवा डायग्राम घेतोय बघा. अशी एक सर्क्युलर कॉइल आहे. ही सर्क्युलर कॉइल ही जी सर्क्युलर कॉइल आहे ही सर्क्युलर कॉइल आता सध्या माझ्या हातावरच्या प्लेन मध्ये आहे आणि तो प्लेन मी ब्लॅकबोर्डला परपेंडिक्युलर घेतलाय. असताना सर्कलच आहे पण असं बघताना तुम्हाला ते इलिप्टिकल अशा स्वरूपाचं दिसतंय. म्हणजे ब्लॅकबोर्डच्या परपेंडिक्युलर प्लेन मध्ये मी ही कॉइल घेतली. या कॉइल मध्ये n एवढे टर्न्स आहेत पण सध्या n टर्न्स नंतर करू आपण त्याच्यासारखं. सध्या एकच टर्न घेतोय मी चर्चेला. आणि मग बघा ही वायर जोडली मी, कॉइल जोडली आहे. इकडून करंट आत, इकडे पॉझिटिव्ह जोडला, इकडून करंट आत म्हणजे या डायरेक्शन मध्ये करंट जातोय बघा. अशा पद्धतीनं या डायरेक्शन मध्ये करंट जातोय आणि इथून बाहेर पडतोय त्या कॉइल मधून फिरून. आणि मग त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे मॅग्नेटिक रिजन तयार झालंय. आता या कॉइलचा ऍक्सिस घेतो. ऍक्सिस म्हणजे काय? त्या कॉइलच्या सेंटर मधून जाणारी बघा, त्या कॉइलच्या सेंटर मधून जाणारी आणि त्या कॉइलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारी लाईन त्याला म्हणायचं या कॉइलचा नॅचरल ऍक्सिस. कॉइलला परपेंडिक्युलर आणि त्याच्या सेंटर मधून जाणारी लाईन हे बघा अशा पद्धतीनं त्याला म्हणायचं ऍक्सिस. आणि मग कॉइलचा रेडियस समजा कॅपिटल आर आहे. कॅपिटल आर कॉइलचा रेडियस आहे. आणि मग या पॉइंट पासून या ऍक्सिस वर मी लॉंग डिस्टन्स झेड वर एक पॉइंट घेतला पी. इथं लिहितो, खाली लिहितो. पॉइंट पी घेतलाय आणि या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन मी कॅल्क्युलेट करायला निघालेलो आहे. ह्याच्या कॉइल मधून करंट पास झाला की त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतंय. त्यातल्या ऍक्सिस वरच्या झेड एवढ्या डिस्टन्स वरच्या पॉइंटला मी मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करायला निघालेलो आहे. हे लक्षात घ्या. आता नेहमीप्रमाणे मी एक एलिमेंट घेतोय बघा. इथं हा सेंटरला पण ओ म्हणूया आपण. हा पॉइंट पी आहे. इथं पॉइंट एक घेतो बरोबर वरच्या बाजूला. या ठिकाणी करंटचे डायरेक्शन इकडे दाखवतोय बरं का. या ठिकाणी क्यू पॉइंट घेतो आणि या क्यू पॉइंटला बघा
या क्यू पॉइंटच्या अबाउट या बाजूला जरा आणि या बाजूला जरा असा एवढा इलेमेंट घेतो. त्या सर्कलचा वरच्या बाजूला असा एक इलेमेंट घेतला मी, एवढा असा एक इलेमेंट घेतला. किती आहे लेंथ त्याची? तर त्याची लेंथ डीएल एवढी आहे, हे लक्षात घ्या. डीएल एवढ्या लेंथचा दिसतंय का बघा. हा, डीएल एवढ्या लेंथचा हा इलेमेंट मी या ठिकाणी कन्सिडर केला. तो तुमच्या दिशेनं करंट पास करतोय. इथं बघा, इथं तुमच्या दिशेनं करंट पास करतोय. असा आहे, थोडं तिरकं धरतो. तुमच्या दिशेनं करंट म्हणजे बाहेर येणारा करंट. मग तोच करंट असाच इलेमेंट मी बरोबर डायमेट्रिकली अपोजिट पॉइंटला जर घेतला, डायमेट्रिकली अपोजिट पॉइंटला, हे बघा इथं डीएल एवढ्याच लेंथचा इलेमेंट क्यू डॅश या पॉइंटला घेतला, समजा इथं असा घेतला, तर इथला इलेमेंट इकडं करंट पास करतोय या डायरेक्शन मध्ये, इथला इलेमेंट अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे आत जाणारा. हे बघा, वरच्या बाजूला बाहेर येणारा, आतल्या बाजूला आत जाणारा. अशा पद्धतीनं हा करंट या डायमेट्रिकली अपोजिट असणाऱ्या इलेमेंट मधून असणारा करंट अपोजिट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, हे सर्क्युलर रिंग आहे. आता पहिल्यांदा या इलेमेंट मुळे, की जो इलेमेंट या इलेमेंटचा हा सेंटर आहे, हा सेंटर मी या पी पॉइंटशी जोडतो आणि मग या इलेमेंटचा सेंटर आणि तो पॉइंट यांना जोडणारी लाईन म्हणजे त्या पॉइंटचं इलेमेंट पासून असणारं डिस्टन्स नेहमीप्रमाणे स्मॉल आर घेऊया, स्मॉल आर. दुसरी महत्वाची गोष्ट, आता त्या लाईननं या इलेमेंटशी केलेला अँगल म्हणजे अल्फा आहे. बघा, पॉइंट इथं आहे, हा इलेमेंट आहे, हा पॉइंट इथं आहे, याला जोडणारी लाईन ही, मग इकडच्या बाजूचा अँगल किंवा इकडच्या बाजूचा अँगल असेल, हे लक्षात घ्या. इकडचा किंवा इकडचा अँगल, आणि तो 90 डिग्रीज आहे. बघा की, हे बघा इकडे, बघा ह्या बाजूला, खाली बघायचं नाही, खाली किंवा वर नव्हे, इकडच्या आणि इकडच्या बाजूला बघायचं. हे बघा, ही तिरकी मी लाईन काढली, ही लाईन मी अशी घेतली, हा इलेमेंट माझ्या हातावर आहे असा, आणि मग इथं बघा इकडच्या आणि इकडच्या बाजूला अँगल मेड बाय दिस लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ इलेमेंट अँड दॅट पॉइंट विथ दी इलेमेंट. हे बघा या दिशेने इलेमेंट, तो 90 डिग्री अँगल आहे, लक्षात घ्यायचं. आणि मग आता करूया सुरुवात तरी करूया. बघा, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट पी, डायरेक्शन नंतर ठरवू. ड्यू टू दिस इलेमेंट I can write with the help of Biot-Savart's law. So dB equal to mu 0 upon 4 pi into त्यातून जाणारा करंट आहे into dl, त्याची लेंथ आहे dl, into साइन ऑफ अँगल अल्फा डिवायडेड बाय त्याचं डिस्टन्स आहे इलेमेंटच्या सेंटर पासूनचा r, मग r चा स्क्वेअर. हा अल्फा लक्षात घ्या. आता अल्फा 90 डिग्री आता दाखवलं त्या पद्धतीनं, इकडच्या बाजूचा खालचा वरचा नव्हे, खालचा अॅक्यूट आहे, वरचा ऑब्च्युस आहे, अलीकडे माझ्याकडच्या बाजूला किंवा पलीकडच्या बाजूला हा अँगल इथं 90 डिग्री होतो इलेमेंटशी. आणि मग अल्फा इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू 1, म्हणजेच डीबी इक्वल टू mu 0 upon 4 pi into IDL divided by R square. एवढं मॅग्नेटिक इंडक्शन या इलेमेंट मुळे इथं झालंय, डीबी. आता ह्या डीबीची डायरेक्शन ठरवूया. त्यासाठी उजवा हात आहे माझा, इथं रिंगचा इलेमेंट आहे, हा इलेमेंट हे बघा, हा एवढं माझं बोट आहे म्हणजे इलेमेंट आहे, हा इलेमेंट आहे वरच्या बाजूचा, हा क्यूज पॉइंट जवळचा, आणि त्या इलेमेंटचा करंट तुमच्या दिशेने आहे, तुमच्या दिशेने, हे लक्षात घ्या. आता त्या डायरेक्शन मध्ये मी थंब धरतो, त्या डायरेक्शन मध्ये थंब धरतो, आणि बोट माझी पी पॉइंट जवळ असे ती खाली पॉइंट आहे बरं का, इथून असा तिरका पॉइंट आहे पुढं, त्या पॉइंट जवळ वळतील अशी करतो, म्हणजे अशी वळतील, म्हणजे या ठिकाणचं मॅग्नेटिक इंडक्शन डीबी हे या डायरेक्शन मध्ये आहे बघा. डीबी, हा डीबी, ही मॅग्निट्यूड काढली की आपण, पण त्याची डायरेक्शन ही आहे, हे लक्षात घ्या. मग मी असं म्हणतो,
त्याची डायरेक्शन सांगण्यासाठी अजून एक अँगल घेतो. कुठला अँगल? अँगल मेड बाय दिस डीबी विथ ऍक्सिस, म्हणजे हा अँगल घेतो थिटा. आणि हा थिटा झाला की हा आपोआपच थिटा होतोय. हा थिटा झाला की हा नाही, थिटा नाही. आता असं करतो, ऍक्सिसला परपेंडिक्युलर घेतो इथनं. बघा, ऍक्सिसला परपेंडिक्युलर घेतो. आता हा थिटा म्हणजे हा झाला 90 मायनस थिटा. आता हा 90 मायनस थिटा म्हणजे हा झाला थिटा. झालं का नाही? कारण हे पण एकमेकाला परपेंडिक्युलरच आहेत. आणि मग हा झाला 90 मायनस थिटा म्हणजे हा थिटा होतोय. बघा, या ट्रायंगल मधला हा 90 डिग्री आहे, हा होतोय थिटा. तो नंतर घेऊ आपल्याला पाहिजे त्यावेळी. हा अँगल तुम्हाला खालचा म्हटलं की नाही, खालचा अँगल, इकडचा तो अल्फा, आणि खालचा अँगल जो होतोय तो एवढाच अँगल इथं होतो बघा, थिटा. हे पण लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये आपल्याला फारसं शिरायचं नाही, पण आपल्याला लागल तेवढं घ्यायचं आहे आपल्याला. आता हा थिटा आहे बघा. आता मी काय करतो, या डीबीचे पाडतो दोन कंपोनंट. या डीबीचे, या वरच्या क्यू पॉइंट जवळच्या इलेमेंटनं इथं तयार केलेलं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या फील्डचे दोन कंपोनंट, एक या ऍक्सिसच्या अलॉंग आणि दुसरा या ऍक्सिसला परपेंडिक्युलर. अशा पद्धतीनं मी दोन परपेंडिक्युलर या टिप मधून टाकल्या. एक टाकली ऍक्सिसवर आणि एक टाकली या परपेंडिक्युलरवर. मग या डीबीचे दोन कंपोनंट मिळाले. एक कंपोनंट मिळाला इथं मला, तो थिटाच्या लगतचा आहे. थिटाच्या लगतचा आहे, लक्षात घ्या. थिटाच्या ऍडजसंट आहे, म्हणजे तो कॉस कंपोनंट आहे, म्हणजे तो डीबी कॉस थिटा आहे. किती आहे? डीबी कॉस थिटा. आणि दुसरा हा एक कंपोनंट इथं मला मिळाला. हा कंपोनंट उचलून इथं आणला इक्वल वेक्टर प्रमाणे, तर तो थिटाच्या समोरचा आहे, म्हणजेच साइन कंपोनंट आहे. इथं लिहितो बघा मी, डीबी साइन थिटा. या इलेमेंटच्या डीबीचे दोन कंपोनंट, एक ऍक्सिसच्या अलॉंग डीबी कॉस थिटा, थिटाला लगतच आहे, आणि हा समोर आहे म्हणून डीबी साइन थिटा इथं नाव दिले मी. एवढं मॅग्नेटिक इंडक्शनचे दोन कंपोनंट पडले. आता तुम्ही काय करायचं आहे बघा, आता डायरेक्ट या क्यूच्या अपोजिट पॉइंटला यायचं इथं क्यू डॅशला. आता इथं असणारा इलेमेंट आतल्या दिशेनं करंट आहे बघा, खालचा इलेमेंट आतल्या दिशेनं करंट, तो इलेमेंट इथं घेतोय मी. आता बघा, आतल्या दिशेनं करंट आहे. आता त्याचं तो पण डीएल एवढाच घेतलाय, तो पण डीएल एवढाच घेतलाय. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सेंटर पासून तुम्ही जर हा पॉइंट जोडला तर तो सुद्धा आर एवढ्या डिस्टन्सवर असणार आहे, अकॉर्डिंग टू सिमेट्री. तो आर एवढ्याच डिस्टन्सवर आहे पॉइंट. इलेमेंटची लेंथ डीएल एवढीच आहे, त्यातून जाणारा करंट आय एवढाच आहे. म्हणजे या इलेमेंट मुळे इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन हे डीबी एवढंच असणार आहे. म्हणजे या इलेमेंट फक्त डायरेक्शन वेगळी असेल. या इलेमेंटचं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याच्या एवढंच या इलेमेंटचं मॅग्नेटिक इंडक्शन असणार आहे. किती? म्यू 0/4 पाय आय डी एल अपॉन आर स्क्वेअर. का? तर करंट तेवढाच आहे, इलेमेंटची लेंथ तेवढीच आहे, आर डिस्टन्स तेवढंच आहे त्या पॉइंटचं, त्या इलेमेंटच्या सेंटर पासूनचं. आणि त्याचबरोबर सेंटर आणि हा पॉइंट जोडणाऱ्या लाईननं या इलेमेंटशी केलेला अँगल सुद्धा 90 डिग्रीज असणार आहे, अलीकडचा आणि पलीकडचा. मग सांगितलं त्या पद्धतीने. फक्त डीबीची डायरेक्शन वेगळी असणार आहे. ती कशी असणार आहे बघा, हा इलेमेंट खाली आहे, माझं बोट म्हणजे इलेमेंट, कुठला थंब नव्हे, हे बोट, हे बोट म्हणजे इलेमेंट. आता या इलेमेंटला करंट जातोय आतल्या दिशेनं बघा. मग आतल्या दिशेनं मी माझ्या उजव्या हाताचा थंब धरणार आहे आणि बोट पी पॉइंटला वर आहे. पॉइंट आता पी पॉइंट वर आहे, असा तिरका आहे. पी पॉइंटला बोट वळवली बघा, तर अशा पद्धतीनं खालच्या बाजूला तो डीबी येतोय. म्हणजे डीबीची फक्त डायरेक्शन वेगळी आहे, लक्षात घ्या. या पी पॉइंट इथं लिहितो, डीबी या डायरेक्शन मध्ये आहे आणि डीबी एवढाच आहे. म्हणजे हा वेक्टर आणि ह्या वेक्टरची लेंथ तेवढीच आहे, फक्त याची डायरेक्शन वर आहे, याची डायरेक्शन खाली आहे. म्हणजे हा अँगल सुद्धा झाला थिटाच. मग याचे दोन कंपोनंट पडतो बघा, या डीबीचे दोन कंपोनंट, एक कंपोनंट अलॉंग आणि एक कंपोनंट परपेंडिक्युलर. या डीबीचे जरा इकडे घेतो, हे बघा असं आहे. या डीबीचे दोन कंपोनंट, एक अलॉंग दी ऍक्सिस आणि दुसरा ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनवर. अशा पद्धतीनं
मी 2 परपेंडिक्युलर टाकल्या टिप मधून डीबीच्या, तर इथं डीबीचा मला मिळाला एक कंपोनंट ह्या डीबी कॉस थिटाच्याच दिशेनं, आणि दुसरा मिळाला या डीबी साइन थिटाच्या विरोधात, विरुद्ध दिशेने. हे बघा, डीबी साइन थिटाच्या विरोधात मिळाला. आलं लक्षात? मग इथं लिहितो याचा लगतचा आहे, या डीबीचा लगतचा आहे, म्हणून डीबी कॉस थिटा, डीबी कॉस थिटा. आणि मग हा उचलून इथं आणतो मी, म्हणजे थिटाच्या समोरचा, म्हणजे हा झाला, इथं लिहितोय बघा, डीबी साइन थिटा. याचे पण 2 कंपोनंट, एक इथं डीबी कॉस थिटा आणि एक इकडं डीबी साइन थिटा. आता हे मी कशासाठी दाखवलंय बघा, तुमच्या पुस्तकात दाखवलेलं नाही, तुम्हा पेन्सिलनं नंतर करून घ्यायचं नंतर. आता मी हे कशासाठी दाखवलं, तर मला इथं एक सांगायचं आहे की एखाद्या इलेमेंटमुळे इथं जे या पॉइंटला जे काय मॅग्नेटिक फील्ड असेल या इलेमेंटमुळे, त्याचा फक्त डीबी कॉस थिटा एवढाच इफेक्टिव्ह कंपोनंट असतो. कारण डीबी साइन थिटाला, त्याच्या डीबी साइन थिटाला त्याच्या बरोबर डायमेट्रिकली अपोजिट असणाऱ्या इलेमेंटच्या डीबी साइन थिटानं कॅन्सल केलं. वर पण डीबी साइन थिटा, खाली पण ओढतोय डीबी साइन थिटा, म्हणजे डीबी साइन थिटा डीबी साइन थिटा गेट्स कॅन्सल. म्हणजे या वरच्या इलेमेंटचा राहिला, हा कॅन्सल केला अपोजिटनं, राहिला किती, डीबी कॉस थिटा, फक्त डीबी कॉस थिटा. तसंच खालच्याचा पण किती राहिला, डीबी कॉस थिटा. बर बघा, आता असाच इलेमेंट इथं घेतला, त्याला पण डायमेट्रिकली अपोजिट इथं आहे, मग त्याचे पण डीबी साइन थिटा कॅन्सल झाले, आणि राहिला कोण, डीबी कॉस थिटा. अशा पद्धतीनं आपण या सर्क्युलर कॉइलचे असे इलेमेंट घेत 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 गेलो, तर प्रत्येकाचे डीबी अशा पद्धतीनं, हे डीबी अशी पाकळी तयार होईल सगळ्यांच्या डीबीची, आणि प्रत्येकाचे आपण कंपोनंट पाडत गेलो, तर सगळ्यांचे डीबी कॉस थिटा एवढे कंपोनंट सरळ या दिशेने येतील, आणि डीबी साइन थिटाचं असं चक्रच तयार होईल बघा, प्रत्येकाच्या डीबी साइन थिटा चक्र. म्हणजे त्या चक्रामध्ये इकडे वेक्टर आहे, इकडे वेक्टर आहे, कॅन्सल, इकडे वेक्टर आहे, इकडे वेक्टर आहे, कॅन्सल. म्हणजे डीबी साइन थिटा सगळे एकमेकांचे कॅन्सल करतात, आणि सगळ्यांचे डीबी कॉस थिटाच फक्त राहतात, आणि तेही या डायरेक्शन मध्ये. आणि मग सगळ्यांचे मिळून, म्हणून मी इथं जाड करतोय बघा, जाड डीबी साइन थिटा, डीबी कॉस थिटा. म्हणजे मला सांगा, कुठलाही आता एकच इलेमेंट घेतला, एकच इलेमेंट, तर त्याचा इफेक्टिव्ह कंपोनंट कुठला, डीबी कॉस थिटा. म्हणजे त्या इलेमेंटचं मॅग्नेटिक फील्ड आपण जे डीबी म्हणतोय ते सगळं इफेक्टिव्ह नाही, त्यातलं डीबी कॉस थिटा एवढंच इफेक्टिव्ह. आलं का डोक्यात? बघा परत एकदा सांगतोय, या इलेमेंटचं या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड ते आपण घेतलं डीबी, ते आहे या डायरेक्शन मध्ये मान्य, पण त्याच्यामधलं इफेक्टिव्ह किती, फक्त डीबी कॉस थिटा. मग इफेक्टिव्ह मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस एलिमेंट, बघा आता जरा पुसतोय, बघा आता हा डायग्राम आहे बरं का इथपर्यंत. आता इथं लिहितोय, आता या इलेमेंटचं या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड इफेक्टिव्ह डीबी डॅश म्हणतो मी त्याला, डीबी डॅश इक्वल टू डीबी कॉस थिटा. एवढंच आहे, लक्षात घ्या. हे एवढं नाही, म्यू झिरो म्हणजे डीबी एवढं नाही, म्यू 0/4 इंटू आय डीएल अपॉन आर स्क्वेअर, एवढं फील्ड सगळंच्या सगळं त्या ठिकाणी इफेक्टिव्ह नाही. त्या इलेमेंटचं फक्त डीबी कॉस थिटा एवढंच इफेक्टिव्ह आहे, बरोबर. मग आता इफेक्टिव्ह तुम्ही काढून घेतलं, त्यातलं डीबी कॉस थिटा, त्यातलं डीबी साइन थिटा एवढं दुसरा कुठला तरी अपोजिट कंपोनंट कॅन्सल करून टाकतोय. आणि वायर सर्क्युलर असल्यामुळं कुठेही इलेमेंट घेतला तर त्याला अपोजिट इलेमेंट आहे, इलेमेंट घेतला अपोजिट इलेमेंट आहे, अपोजिट करंटचं करणार, इलेमेंट घेतला अपोजिट इलेमेंट आहे. अशा पद्धतीने मग सगळ्यांचे डीबी साइन थिटा कॅन्सल, फक्त डीबी कॉस थिटा.
मग इफेक्टिव्ह एकाच जर दिलं तर डीबी कॉस थिटा. मग आता करूया इंटिग्रेशन. या एलिमेंटचं या पॉइंटचं इफेक्टिव्ह मॅग्नेटिक फील्ड मला मिळालं. आता मी इंटिग्रेशन केलं तर मला मिळणार सगळ्या या एका टर्नचं या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणतो मी बी. मग बी इज इक्वल टू इंटिग्रेशन डीबी डॅश, इंटिग्रेशन डीबी डॅश. आणि मग इंटिग्रेशन कुणाचं घ्यायचं हे लिमिट घेऊया नंतर, लिमिट ठरवू नंतर. इंटिग्रेशन डीबी डॅश म्हणजेच बी इज इक्वल टू इंटिग्रेशन डीबी कॉस थिटा. डीबी डॅश ची व्हॅल्यू टाकली. आता डीबी ची पण टाकूया व्हॅल्यू, बघा इथं आहे. त्याला इक्वेशन 1 म्हणतो, याला इक्वेशन 2 म्हणतो. आणि मग आता डीबी ची व्हॅल्यू 1 वरून यात टाकूया. आणि मग काय मिळेल बघा आपल्याला, इथं खाली जागा आहे, अजून एक इक्वेशन बसतंय. मग बी इज इक्वल टू इंटिग्रेशन म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आई डीएल अपॉन आर स्क्वायर इंटू कॉस ऑफ थिटा. कॉस ऑफ थिटा बघा सगळं इक्वेशन दिसतंय का? दिसतंय. आता इकडे घेतोय पुढं. आता बघा कॉस थिटाची किंमत मला काढायची. कॉस थिटाची व्हॅल्यू अगोदर काढूया, मग काय होतंय नंतरचा विषय. आता कॉस थिटाची व्हॅल्यू इथं बघा, हा जर अँगल मी थिटा घेतला, हा अँगल जर थिटा घेतला तर तुम्हाला सांगितलं मी, हा झाला पाय मायनस थिटा, पुन्हा हा झाला थिटा, पुन्हा झाला पाय मायनस थिटा. मग आता पाय नव्हे 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा, तर हा झाला थिटा. कारण ट्रायंगल मध्ये ओ क्यू पी या ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगलचे ऍडिशन पाहिजे 180 डिग्री. त्यातला हा 90 गेला, राहिलं 90. त्यातला हा 90 मायनस थिटा आहे, 90 मायनस थिटा प्लस 90 म्हणजे 90 गेट्स कॅन्सल, राहिला किती थिटा, म्हणजे हा थिटा आहे. लक्षात आलं का? म्हणजे 90 मधून 90 मायनस थिटा जर घालवला तर थिटा राहिला, म्हणजे हा अँगल थिटा आहे बघा. मग आता कॉस थिटाची व्हॅल्यू बघा या ट्रायंगल मध्ये. इन ट्रायंगल ओ क्यू पी या ट्रायंगल मध्ये कॉस ऑफ थिटा इक्वल टू ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ऍडजसंट साइड म्हणजे या कॉइलची रेडियस, डिवायडेड बाय हायपोटेनस म्हणजे क्यूपी म्हणजे आर. टाकूया व्हॅल्यू देता. सो बी इज इक्वल टू इंटिग्रेशन मधून बाहेर पण काढूया, लागली एक दोन चेंजेस घेऊया. आय आर स्क्वेअर म्यू 0 4 पाय किंवा आर स्क्वेअर आतच ठेवूया. आय म्यू 0 आणि 4 पाय हे बाहेर निघेल. सो म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटिग्रेशन लिमिट ठरवूया आपण, डीएल अपॉन आर स्क्वेअर इंटू, बघा डीएल अपॉन आर स्क्वेअर इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू आता काढली आपण, आर अपॉन स्मॉल आर, आर अपॉन स्मॉल आर. मग इट इज इक्वल टू म्यू 0 आय इंटू इंटिग्रेशन आर डीएल डिवायडेड बाय आर क्यूब. कालच्या पद्धतीनं याला लिहितो आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर रेस टू 3/2 असं लिहितो, आर स्क्वेअर रेस टू 3/2. किंवा हे आर आणि आर एकदा पॉइंट फिक्स केला की फिक्स आहे, म्हणजे राहिलं फक्त काय इंटिग्रेशन डीएल तेवढा राहिला बघा. आणि मग इंटिग्रेशन डीएल काय येईल तुम्हाला माहिती आहे बघा आता. मग अपॉन 4 पाय राहिला. मग इथं म्यू 0 आय अपॉन इंटू आर अपॉन 4 पाय आर क्यूब इंटिग्रेशन मध्ये राहिला डीएल. मग आता डीएल बघा ह्या सर्कलवर डीएल 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 इलेमेंट जर घेत गेलो तर काय येईल सर्कम्फरन्स, म्हणजे इंटिग्रेशन आहे 0 to 2 पाय आर रेडियस. आणि मग इट इज इक्वल टू म्यू 0 आय आर अपॉन 4 पाय आर क्यूब इंटू इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशन घेऊया, इंटिग्रेशन डीएल म्हणजे एल विदिन लिमिट 0 to 2 पाय आर, 0 to 2 पाय आर.
बघा हे सर्कल पूर्ण करायचं. इथून मी असाच निघालो, इलेमेंट घेत आणि इथंच आलो. सर्कलचा रेडियस जर आर असेल तर सर्कम्फरन्स झाला म्हणजे 2πr. म्हणून लिमिट घेतलं मी 0. इथून स्टार्ट केला 0 टू 2πr. असे एलिमेंट मी घेऊ शकतो. मग 2πr टाकला, 0 लिमिट टाकायची आवश्यकताच नाही. सो इट इज इक्वल टू μ0I into r divided by 4πr³ into 2πr. बघा आणि मग या ठिकाणी बघा आता पाय गेट्स कॅन्सल, 2 2s are 4 म्हणजे इथं राहिलं 2 फक्त आणि r³ आणि इथं r into r r². म्हणजेच b इक्वल टू बघा μ0I r² डिवायडेड बाय ट्वाइस r³. काय राहिला? ट्वाइस r³. आता त्या r³ ला पण बदलतो बघा. मग इथं r³ ला मी असं लिहितो r² रेस्ट टू 3/2, r² रेस्ट टू 3/2 आणि r² आता काढू शकतोय बघा. r² इक्वल टू z² प्लस r कॅपिटल R² अकॉर्डिंग टू पायथागोरस. अकॉर्डिंग टू पायथागोरस इन ट्रायंगल OAP r² इक्वल टू z² प्लस r². बरोबर. मग r² ची व्हॅल्यू तिथे टाकतो. सो b इज इक्वल टू बघा अजून सिम्प्लिफाय झालं इक्वेशन. μ0I r² डिवायडेड बाय 2 into z² प्लस r² रेस्ट टू 3/2 झालं बघा मॅग्नेटिक इंडक्शन. या सर्क्युलर कॉइलच्या एका टर्नमुळं एकच घेतलंय बरं का सर्क्युलर टर्न. एका टर्नमुळं या ठिकाणी या डीबी कॉस थिटाच्या दिशेनं, वर नाही खाली नाही, आता हे कॅन्सल या दिशेनं ते मॅग्नेटिक फील्ड असतं. आणि ते मॅग्नेटिक फील्ड किती असतं? μ0I r² अपॉन 2 into z² प्लस r² रेस्ट टू 3/2 एवढं मॅग्नेटिक इंडक्शन असतं. आता हे जे मॅग्नेटिक इंडक्शन काढलं बघा, आता पुढे जायचंय मला, पुढे जायचंय. हे सगळी सिच्युएशन, हे सगळ्यात महत्वाचं हे लक्षात आलं का बघा. या डीएलचं या डीबी म्हणजे अकॉर्डिंग टू राईट हँड रूल बोटाच्या मोशन नुसार या डायरेक्शन मध्ये येतं तिरकासं मॅग्नेटिक फील्ड, त्याचे 2 कंपोनंट. तसाच इलेमेंट डायमेट्रिकली अपोजिट मी घेतला, त्याच्यातला करंट फक्त विरुद्ध आहे, बाकी सगळं तेच आहे. म्हणजे त्याचंही मॅग्नेटिक फील्ड डीबी एवढंच आहे, फक्त करंटची दिशा बदलल्यामुळं ते खाली आलं, खाली डीबी. मग ह्या डीबीचे 2 कंपोनंट डीबी कॉस थिटा डीबी साइन, ह्या डीबीचे 2 कंपोनंट डीबी कॉस थिटा डीबी साइन, डीबी साइन थिटा डीबी साइन थिटा. 2 वेक्टर इक्वल आहेत आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे ते एकमेकाला कॅन्सल करतात. म्हणजे डीबी साइन थिटा राहतच नाही या इलेमेंटचा किंवा खालच्या इलेमेंटचा. डीबी साइन थिटा राहत नाही, राहतो फक्त कुठला? डीबी कॉस थिटा. आणि म्हणून दोघांचे डीबी कॉस थिटा आहेत, पण मी एकाचाच घेतोय इफेक्टिव्ह, एकाचा इफेक्टिव्ह घेतोय डीबी डॅश म्हणजे डीबी कॉस थिटा. आणि मग त्याची डीबीची व्हॅल्यू इथं काढून ठेवले, त्या एका इलेमेंटच्या डीबीची व्हॅल्यू इथं काढून ठेवले, ती व्हॅल्यू इथं आपण टाकू शकतो. आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेऊन आपण सगळ्या या टर्नमुळं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन इथं घेऊ शकतो. या पद्धतीनं कॅल्क्युलेट करत करत कॉस थिटाची व्हॅल्यू टाकली, त्यानंतर पुन्हा मग हे व्हॅल्यू इंट्रोड्यूस केली, काय कॉन्स्टंट असेल ते बाहेर काढलं, इंटिग्रेशन घेतलं आणि लिमिट ठरवलं इथं की बाबा इंटिग्रेशन लेंथच आहे. मग असे एलिमेंट घेत गेलो तर सर्कम्फरन्स होतोय, मग 0 टू 2πr अशा पद्धतीने लिमिट घेतलं आणि मग हे लिमिट टाकलं 2πr आणि इंटिग्रेशन घेतलं. फक्त r² ची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट मध्ये टाकली, म्हणजे स्मॉल r व्हेरिएबल आहे, कॅपिटल R सुद्धा हे झेड सुद्धा तसा व्हेरिएबलच आहे, लांब जवळ पॉईंट आपण कुठे घेतोय त्या पद्धतीनं. पण आता सध्या एकदा पॉईंट घेतल्यावर झेड कॉन्स्टंट आहे, म्हणून r² ला बदलून आपण या पद्धतीने इंट्रोड्यूस केलं. आता मगाशीच आपण बघितले अशा सर्क्युलर टर्न मुळे त्या सर्कलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असतं, अशा सर्क्युलर एका टर्न मुळे त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असतं हे आपण
मगाशीच बघितलंय. आणि ते किती असतं ते ह्याच्यावरून काढूया, म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण आपल्याला कळेल. मग मगाशी आपण बघितलं होतं ते किती असतं, तर बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन ट्वाईस आर एवढं आलं होतं. बघा साईडला लिहिलंय बघा मी तिथं. अरे दिसत नाही वाटतं. बर ठीक आहे, मी इकडे देतो या बाजूला. इथं लिहितो बघा इथं. त्या सर्क्युलर कॉइल मुळे किती आलं मॅग्नेटिक फील्ड, म्यू 0 आय अपॉन ट्वाईस आर एवढं आलेलं होतं. आणि त्यात फक्त सर्क्युलर कॉइलच्या एन एवढ्या टर्न्स असतील तर एन घेतलं होतं मी. पण आता एका टर्न मुळेच बघूया. आता मी जर हा पॉइंट बघा, हा पॉइंट उचलून असाच इथं आणला सेंटरला, हा पॉइंट उचलून मी इथं सेंटरला आणला, तर मागच्या आर्टिकल मधलं आपण काढलेलं मॅग्नेटिक इंडक्शन हे एवढं ह्याच्यावरून आलंच पाहिजे. मग घेऊया आपण. मग काय करूया, असाच पॉइंट इथं आणला आणि ठेवला तर झेड झाला 0. झेड काय झाला 0. म्हणजेच झेड इज व्हेरी 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 लेस दॅन आर. त्या कॉइलच्या रेडियस पेक्षा झेड आपण अत्यंत स्मॉल केला. हा रेडियस झेडला अत्यंत स्मॉल केला, म्हणजे सेंटरलाच नेऊन ठेवला पॉइंट. असं जर केलं तर झेड टेन्स टू 0. झेड टेन्स टू 0. मग इथं टाका झेड 0. ऍडिशन हे असलं फक्त ऍडिशन सबस्ट्रॅक्शनला वापरायचं बरं का, मल्टिप्लिकेशनला वापरायचं नाही. झेड टेन्स टू 0. नाहीतर एखाद वेळेस इथं नाही होत, पण एखाद वेळेस सगळं 0 होऊन जाईल. आणि मग अशा पद्धतीनं आपण झेड जर 0 केला तर काय राहिलं बघा इथं, बी इज इक्वल टू म्यू 0 आय आर स्क्वेअर अपॉन 2. झेडला 0 केलंय म्हणजे राहिला आर स्क्वेअर. आर स्क्वेअर प्लस 0 म्हणजे आर स्क्वेअर. आर स्क्वेअर रेस टू 3/2. 2 ला 2 गेला म्हणजे आर क्यूब. आर क्यूब आलं का. आणि मग बघा बी इक्वल टू या आर स्क्वेअरला एक आर स्क्वेअर गेला, एक आर खाली राहिला, म्यू 0 आय अपॉन ट्वाईस आर आलं बघा. हे बघा, फक्त मागच्या आर्टिकल मध्ये आपण रेडियस स्मॉल आर मानलेला होता आणि या आर्टिकल मध्ये आपण रेडियसला कॅपिटल आर मानले. म्हणजे आपलं हे इक्वेशन तंतोतंत बरोबर आहे. तो पॉइंट उचलून सेंटरला पण आणला की मागच्या आर्टिकल मध्ये सेंटरला आपण मॅग्नेटिक फील्ड मिळवलंय एका टर्नमुळे असणार. आलं लक्षात. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आता इथं याच इक्वेशन मध्ये, हे लक्षात आलं का. आता हे पुसतोय मी म्हणजे आपलं इक्वेशन करेक्ट आहे. आता याचा काय संबंध नाही. आता मला इथं असं सांगायचंय, आता इथं एका टर्न मुळे या पॉइंटला या डायरेक्शन मध्ये ऍक्सिसच्या दिशेनं किती मॅग्नेटिक फील्ड तुम्ही काढलंय. मग अशी एन नंबर ऑफ टर्नची जर मी कॉईल घेतली, एन एवढ्या टर्नची जर कॉईल घेतली तर मॅग्नेटिक फील्ड किती होईल बघा, बी इज इक्वल टू म्यू 0 एन आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 एवढंच होईल बघा. फॉर एन टर्न्स म्हणतो मी, फॉर एन टर्न्स. बघा एन एवढ्या टर्न्स आपण त्या कॉईल मध्ये जर घेतल्या तर त्यामध्ये तयार होणारा मॅग्नेटिक फील्ड एवढा असेल. फक्त करंट एन टाइम्स वाढवायचं, यामध्ये करंट एन टाइम्स वाढवायचं. लक्षात आलं का. बघा अशा पद्धतीनं या करंट कॅरिंग कॉईल मुळे, त्या करंट कॅरिंग कॉईलच्या ऍक्सिसवर मी एखादा पॉइंट जर घेतला झेड एवढ्या डिस्टन्सवर, तर त्या झेड या पॉइंटला, झेड एवढ्या डिस्टन्सवरच्या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन एका टर्नमुळं, आणि एन एवढे टर्न्स असतील तर एवढं. फक्त एन आय, करंट आय आहे तिथं, तेवढा एन आय टाकायचं, एवढ्या टाइम्स वाढवायचं. आता पुढचं आर्टिकल आपण आता नंतर घेऊया. ठीक आहे, बाय. थोड़ा डायग्राम करते थे बघा रे.